माणसाने अध्यात्म का करावं, माणसाने ध्यानधारणा का करावी. प्रत्येकाची वेगवेगळी कारणं असतात, पण एक प्रमुख कारण आहे की मी नेमका कोण आहे. त्याला स्वरूप साक्षात्कार किंवा सेल्फ रिअलायझेशन, आत्मसाक्षात्कार आहे ना. हे शब्द ऐकलेत ना. याचा अर्थ काय? ध्यानाचा, अध्यात्माचा खरा अर्थ काय की स्वतःची खरी ओळख करून घेणे. आता मी म्हणजे काय ही त्याची खरी ओळख आहे. तर मी कोण आहे असा आपण स्वतःला प्रश्न विचारतो. आपल्याला काय तुला काय असं वाटतं की तू कोण आहेस खरा? काही सांगता येते का? मी शरीर आहे किंवा मन आहे किंवा आत्मा आहे असं काय? तर तुला त्याबद्दल काय असं वाटतं की ऐकलं असेल वगैरे काय? मुळात हा प्रश्न सुद्धा तयार झाला नाही, बरोबर? तर अध्यात्माचं खरं कारण काय? आत्मसाक्षात्कार. आत्म म्हणजे मी कोण आहे याचा स्वतःला साक्षात्कार होणं. आता कसं आपल्या प्रत्येकाच्या धारणा वेगळ्या असतात. कोण स्वतःला शरीर समजतं, कोण स्वतःला मन समजतं. तर अध्यात्मातल्या पूर्वीच्या लोकांनी स्वतःला आत्मा समजलेला आहे. जसं ग्रंथामध्ये उल्लेख आहे ना, गीता ज्ञानेश्वरीमध्ये, मी आत्मा आहे, आत्मा असा आहे, आत्मा तसा आहे वगैरे. तर पूर्वीच्या ऋषीमुनींनी असेल, संत महात्म्यांनी असेल, आपण म्हणजे शरीर नसून मी मन नाही, तर मी शरीर आणि मनाच्या पलीकडे असणारा आत्मा आहे असं सांगितलं. आणि हे मोठ्या मोठ्या लोकांनी, हे जे ज्यांच्याविषयी आपल्याला आदर आहे, श्रद्धा आहे, अशा लोकांनी सांगितलं की तुम्ही आत्मा, आपण सगळे आत्माच आहात. तेव्हा सर्वसामान्य जनता विचारच करत नाही की आपण खरं कोण आहे. सगळे तेच धरून चालतात की आपण आत्मा आहोत. पण हे कुणी तर दुसऱ्याने सांगितलेलं आपण ती श्रद्धेनं पाळतो. मुळात आपण कोण आहे याचा आपण विचारच करत नाही. बरं, तर त्यांनी सांगितलं की आपण आत्मा आहोत. तर आत्म्याचा का आपल्याला कसलाच प्रत्यय येत नाही, कसलाच अनुभव येत नाही. यासाठी त्यांनीच त्याची सोय करून ठेवली की आत्मा हा निर्गुण आहे, निराकार आहे, त्याचा कसला अनुभव येत नाही, तोच अनुभव करणारा आहे. मग ध्यानामधून मग असं प्रथा पडली किंवा असे समज तयार झाला की जर तुम्ही ध्यान वगैरे केलं तर तुम्हाला तुमचा आत्मसाक्षात्कार घडून येईल. मग त्या प्रोसेसमध्ये काही शक्ती प्राप्त होते, अतींद्रिय ज्ञान प्राप्त होतं. त्यामुळे बरेचसे लोक मग हे ध्यानाच्या मागे लागले की ध्यान करून एकतर आत्मसाक्षात्कार होईल किंवा काही शक्ती प्राप्त होतील, काहीतरी ज्ञान प्राप्त होईल की त्या ज्ञानाच्या द्वारे, त्या शक्तीच्या द्वारे आपण आत्मा, परमात्मा याचं दर्शन करू शकू. एक माणसाची असं प्रत्येक धर्मातल्या समाजामध्ये अशाच प्रकारच्या समज, गैरसमज पसरवले गेले. मग आपला खरा प्रश्न आहे की अध्यात्म काय करायचं, तर मी कोण आहे. बरेच ऋषीमुनी असे, अगदी अलीकडे ते रमण महर्षी, निसर्गदत्त महाराज यांना पण त्यांच्याकडे असे लोक जायचे आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी. ते लोक पण सांगायचे तुम्ही जे प्रश्न विचारताय त्या प्रश्न पडला कुणाला, तर मला पडला. तर मी कोण आहे याचा तुम्ही शोध घेतला का, तर नाही, मग त्याचा शोध घ्या, असे लोक सांगायचे. पोझिशन चेंज करूया.
तर अध्यात्माच्या किंवा ध्यानाच्या द्वारे मीचा शोध करण्यासाठी लोक तासनतास ध्यान करतात. जसं आता ध्यानामध्ये आपण बघतो बाकीचे विचार येतच राहतात, तो मीचा शोध काय लागत नाही. बरं, मी कोण आहे? तर आत्मा आहे असं पूर्वी सांगितले गेले. तर सगळेजण फक्त त्या आत्म्याचाच शोध घेतात. तो आहे नाही याचा विषयी कोणी संशय व्यक्त करत नाही. पूर्वीच्या लोकांनी सांगितले म्हणजे तो आत्मा आहे आणि तो आत्मा असा आहे तसा आहे, जे ग्रंथात वर्णन केलेलं आहे. मग त्याप्रमाणे लोक त्या आत्म्याचा शोध घेत राहतात आणि वर्षानुवर्ष ध्यान केलं तर तो आत्म्याचा पत्ता लागत नाही. तर याच्यावर मध्यंतरी कृष्णमूर्ती नावाचे एक जगद्विख्यात तत्त्वज्ञ होऊन गेले. त्यांनी याच्यावर स्वतः त्यांच्या पद्धतीनं त्याच्यावर विचार मंथन केले. त्याचा त्यांनी शोध लावला की काय प्रकार आहे तो, आणि त्यांनी ते जगाला त्याचं मार्गदर्शन केलं. तर त्यांनी एक सगळ्यात सोपा मार्ग सांगितला हे आपलं शोधण्याचा, स्वतःचा साक्षात्कार करण्यासाठी. त्यांनी एक वाक्य सांगितलं, आता ते मराठीतच सांगतो. द्रष्टा आणि दृश्य हे दोन्ही वेगवेगळे नसून एकच आहेत. त्यांनी काय सांगितलं? द्रष्टा आणि दृश्य हे दोन्ही वेगवेगळे नाहीये, हे दोन्ही एकच आहेत. आता बघतो बाहेर पक्षी ओरडतोय आणि आपल्याला त्याचा आवाज ऐकू येतोय. हा साधारण एक अनुभव आहे. त्या दोन गोष्टी काय, तो पक्षी आणि मी, हे दोन वेगवेगळे आहेत ना. तर द्रष्टा आणि दृश्य वेगवेगळे आहेत आपल्याला त्याचं समजतंय. पण कृष्णमूर्तींनी काय सांगितलंय की द्रष्टा आणि दृश्य हे दोन्ही वेगवेगळे नसून ते एकच आहे. आणि हे जर कळलं तर त्या कळण्यामध्येच त्या मीचा पण शोध लागतो. मग एक दिवशी मी असंच बसलो, म्हणलं हे फिजिकली तरी दोघं वेगवेगळे आहेत, ते दोघे एक कसे असतील. आणि हा त्या जगद्विख्यात एका तत्वचिंतकानं त्याचं विश्लेषण केले, तर ते सांगितलेलं आहे. तर त्यात काहीतरी अर्थ असणार, पण त्याचे ते दोन्ही एक कसे हे कुठं सांगितलं गेलं नाही. म्हणलं आपण स्वतःचा शोध करायचा. काही वेळ असं विचार केला असेल, काही दिवस विचार केला असेल, आणि त्यातली एक एक गोष्ट उलगडायला लागली. टाइम 40 minutes 0 seconds. द्रष्टा आणि दृश्य हे दोन्ही एकच आहेत हे ओळखण्यासाठी अनुभव म्हणजे काय हे तपासावं लागतं. आपण एखाद्या गोष्टीचा अनुभव घेतो म्हणजे नेमकं काय होतं त्याच्यामध्ये एक एक स्टेप तुझं मी चाचपणी करायला लागलो. म्हणजे सध्या आता आपण तो पक्षाचा आवाज ऐकतो, तर होत्या का जेव्हा तो पक्षी तिथं बोलत असतो, त्याचा आवाज काढत असतो, तो आपल्यापर्यंत पोचायला काहीतरी काळ जातो. भले सेकंदाचा 1000वा भाग असेल काय. तो आवाज आपल्या कानापर्यंत आल्यानंतर तो कानाला तो काय आहे, ते कानाला स्वतःचं असं इंटेलिजन्स नसतं. कान असेल, डोळे असतील, ते काय करतात, ती जी त्यांच्यापर्यंत आलेली माहिती असते, कानानं ऐकलं असेल, डोळ्यांनी बघितलं असेल, तर ती माहिती ते त्यांना कळत नाही हे काय प्रकार आहे. ती माहिती कुठं पाठवतात? मेंदूकडे पाठवतात, की पुढचं ते ओळखणं, त्याच्यावर काय ॲक्शन घ्यायची वगैरे. तर आपले जे शरीराचे पंच ज्ञानेंद्रिय असतात, डोळे, कान, नाक, त्वचा वगैरे, तर हे काय फक्त हे इंद्रिय आहेत. ते इंद्रिय काय करतात, कॅमेरासारखं, माईकसारखं, स्पीकरसारखं काम करत असतात. ते माहिती गोळा करून मेंदूकडे पाठवत असतात. मग मेंदू ते ठरवतो ते काय आहे, मग आता काय करायचं वगैरे. तर जशी ही ज्ञानेंद्रियाकडून माहिती गोळा केली जाते आणि ती मेंदूकडे पाठवली जाते. मेंदूमध्ये ही माहिती आली की मेंदू काय करतो, ते पहिल्यांदा स्वतःच्या स्मृतीमध्ये म्हणजे मेमरीमध्ये स्टोअर करून ठेवतो येणारी सगळी माहिती.
आणि ती माहिती तिथं मेमरीमध्ये आल्यानंतर मेमरीची प्रतिक्रिया उमटते की आता आपण काय अनुभव घेतला. समजा आता आपण पक्ष्याचा आवाज ऐकतोय, तो पक्ष्याचा आवाज कानामध्ये आला, कानामधून तो मेंदूकडे आला, मेंदूनं ती पक्ष्यांचा आवाज त्याच्या मेमरीमध्ये स्टोअर केला. मेमरीमध्ये स्टोअर केल्यानंतर मेमरीमधून एक प्रतिक्रिया उमटते की अमुक हे आता मी पक्ष्याचा आवाज ऐकतोय. तर ही जी प्रतिक्रिया जी उमटते ना मेमरीची, स्मृतीची, की त्यानं आता काय अनुभव घेतला, ही जी प्रतिक्रिया जी असते तोच आपला मी आहे. आलं लक्षात? तो मी काय म्हणतो, मी आता पक्ष्याचा आवाज ऐकला, म्हणजे मी हा आपला द्रष्टा आहे, पक्ष्यांचा आवाज हा आपला दृश्य आहे. हे दोन्ही प्रत्यक्षात वेगवेगळे आहेत, आहे की नाही? पण आता होतं काय, आता जो मी म्हणतो ना मी पक्ष्याचा आवाज ऐकला, त्यानं तो कुठून ऐकला? कुठून? सर ऐकून आलं नाही, कानातून तो मेंदूकडे गेला ना, मेंदूने ते कुठं त्याला स्मृतीमध्ये, मेमरीमध्ये स्टोअर केलं ना. म्हणजे ते मेमरीमध्ये आल्यानंतर त्याची मीची प्रतिक्रिया, ते मेमरीची प्रतिक्रिया उमटली मी नावाची. आणि तो मी म्हणतो की मी पक्ष्याचा आवाज ऐकला, पण तो कुठून ऐकला? ते मेमरीमधला ऐकला ना त्यानं. पोझिशन चेंज करूया. आता आपण आपल्या हातात आता मोबाईल आलेले आहेत, त्यात कॅमेरा असतो. कॅमेरा तो पिक्चर काढतो, पिक्चर काढल्यानंतर ते मोबाईलच्या मेमरीमध्ये येऊन स्टोअर होतं. मग आपण ते मेमरीचं ॲप गॅलरी ओपन करतो आणि ओपन करून ते पिक्चर बघतो, बरोबर? तर तसं आपल्या मेमरीमध्ये मेंदूच्या मेमरीमध्ये ज्या गोष्टी येतात, अनुभव येतात, तिथं मेमरीमध्ये स्टोअर झाल्यानंतर आपल्याला ते कळतं ना. तसं फोनचा कॅमेऱ्यामधून फोटो काढल्यानंतर लगेच आपल्याला कळत नाही. कॅमेरा तो फोनच्या मेमरीमध्ये पाठवतो, तिथं ते सेव्ह होतं, नंतर आपण ते गॅलरी ओपन करतो, नंतर बघतो, है ना. ह्यात काय वेळ जातो. तर बघतो आपण कुठून, आता समोर एखादं झाड आहे, झाडाचा फोटो काढला आपण, तर जेव्हा आपण ते फोनमधून बघतो तेव्हा कसं ते फोनच्या मेमरीमध्ये सेव्ह झालेली त्याची इमेज बघत असतो की नाही. तेव्हा तर आपण प्रत्यक्ष झाड बघत नाही. कॅमेरानं जेव्हा झाड बघितलं ते प्रत्यक्ष झाड होतं. पण आता आपण जे फोनमधून जे त्याचा फोटो बघतोय, तो फोटो कुठला असतो? त्या कॅमेऱ्याच्या मेमरीमध्ये स्टोअर झालेला असतो की नाही. तसं आपलं शरीर जे अनुभव करत असतं, ते अनुभव सगळे पहिल्यांदा मेमरीमध्ये येऊन स्टोअर होतात मेंदूच्या, आणि तिथं मेंदूची प्रतिक्रिया जी मी असतो तो उमटते. ते म्हणते की मी अमुक अनुभव घेतला. पण तो अनुभव कुठला असतो? प्रत्यक्षातला नसतो, तो त्या मेमरीमधला असतो. लक्षात आलं का नाही आलं? मोबाईलमध्ये फोटो काढल्यानंतरचा जो वेगळा आणि मेमरीमध्ये गेलेला जो अनुभव वेगळा. मी प्रत्यक्ष आता आपण समजा झाडाचा फोटो काढला, ते प्रत्यक्ष झाड तिथं आहेच, पण ज्यावेळेला आपण ते मोबाईलमध्ये बघतो त्यावेळेला काय बघत असतो? ते मेमरीमध्ये स्टोअर झाली त्याची प्रतिमा बघत असतो ना. म्हणजे आता आपण प्रत्यक्ष काय बघतो? ते मेमरी बघत असतो. म्हणजे आपले सगळे अनुभव प्रत्यक्षात असतात की ते मेमरीमधले असतात? नाही सांग ना. आपले सगळे जे अनुभव असतात ना, ते प्रत्यक्ष अनुभव असतात की ते मेमरीमधले असतात? हे लक्षात आलं ना. मग आता मेमरीमधले अनुभव आपल्याला कोण सांगतो? ते मेमरीची प्रतिक्रिया जी असते उमटते ना, तो सांगतो ना. आणि त्याला आपण मी म्हणतो. आलं? म्हणजे मीचा पत्ता लागला तुला. मग ह्यालाच मीचा साक्षात्कार होणं म्हणतात. आलं का नीट लक्षात? कारण हे समजणं खूप महत्वाचं आहे. मी म्हणजे काय हे जर समजलं ना, आपल्याला जगातली बहुतेक सगळी जी कोडी आहेत ती उलगडतात.
आतापर्यंत कसं झालेलं असतं की पूर्वीच्या लोकांनी सांगितले मी म्हणजे आत्मा आहे आणि तो आत्मा असा आहे तसा आहे. त्याच्यामुळे मी म्हणजे हा साधा एक क्षुल्लक विचार असेल हे कोणाच्या लक्षातच येत नाही. पण मग तो मी आपल्या शरीरामध्ये मी आहे, तो आत्मा आहे. तसाच ह्या शरीराचा पण एक आत्मा आहे, तो परमात्मा आहे. आणि त्या विश्वाच्या परमात्म्याची इमेज आपल्या मेंदूमध्ये पडून त्याचा आत्मा झालेला आहे. एक अशा भ्रामक कल्पना तयार झाल्या. त्यातूनच मग हे सगळे ईश्वर, देव वगैरे सगळं धर्म वगैरे यांच्यात अजून अधिक कल्पना तयार होत गेल्या. आणि आपण ते सगळं हे मेंदूतून तयार झालेल्या कल्पनामधून तयार झालेले ईश्वर, धर्म यांच्या नादाला लागलो आपण. मग त्याच्यामुळे आपल्याला सत्य अवस्था समजणं अवघड होऊन गेलं. आता आपल्याला सत्य का समजत नाही की आपण हे सगळं ह्या ग्रंथात भ्रामक कल्पना ज्यात वर्णन केलेलं आहे त्याचं पालन करत राहतो आणि त्याच्यामुळे सत्य समजत नाही. सत्य कसं राहते आणि बाकीचे कल्पना वेगळ्या आपल्या पुढे येते. हा, आता तुला मी म्हणजे काय सांगितले की नाही, आता ते कोणाच्या लक्षातच येत नाही अशा गोष्टी. मग काय, मग अरे कोणीतरी आतमध्ये आहे पण पत्ता लागत नाही, मग तो आत्मा. मग तो आत्मा काय आहे तर तो देवाने तयार केलेला आहे, देवाची प्रतिकृती आहे, परमात्म्याची प्रतिकृती आहे. असं त्याचा गैरसमज वाढत गेले. मी कोणी मुद्दामून केलं नसेल, पण पूर्वीच्या लोकांना ते हे आत्ता कसं स्मार्टफोनमुळे आपल्याला समजा गोष्टी कळतात की बाबा असं असं. आता विज्ञानानं जे शोध लावले त्यातून आपल्याला कळतं की बाबा हे सगळं अनुभव मेमरीमध्ये स्टोअर होतात, तिथून त्याची प्रतिक्रिया उमटते, रिॲक्शन येते. ह्या सगळ्या आता विज्ञानानं शोध लावून ठेवलेले आहेत. त्यामुळे गोष्टी आता सोप्या झाल्या. पण हजारो वर्षापूर्वी विज्ञान एवढं ॲडव्हान्स नव्हतं. त्यामुळे पूर्वीचे जे ऋषी मुनी ते आजकाल ते शास्त्रज्ञासारखेच असायचे, ते पण विचार मंथन करायचे. पण विज्ञानातला हे शोध नसल्यामुळे त्यांचा शोध चुकीच्या वेगळ्या मार्गाने गेला. पोझिशन चेंज. म्हणजे आताच्या काळात शास्त्रज्ञ पूर्वीचे ऋषी मुनी, पण त्यांनी सांगितलं ते कदाचित त्यांना जे त्यावेळेला असं वाटलं की असं असावं की बाबा अनुभव करणारा मी तर पत्ता लागत नाही, म्हणजे तोच अनुभव करता असणार आणि तो त्याचं काही दर्शन होत नाही, म्हणून त्याला त्यांनी निर्गुण निराकार असं तत्व. Time 50 minutes 0 seconds.